जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे
आजच्या या कीर्तन निरूपणासाठी निवडलेल्या अभंगाची चाल आदरणीय आपल्या अखंड हरिनाम सप्ताह गंगागिरीजी महाराज यातील विणेकरी आपल्या राजनगावचे अशोक भाऊ पेहरकर व आपले कोपेश्वरचे सुखदेव भाऊ काकडे। लहान मुलं कोणी बोलू नका समोरचे। समोर बसलेले मुली आणि मुलं कोणी बोलायचं नाही।
शांती ah
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तिची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारो मी आता गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेशं चुंबितं पुण्यस्तात् सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदानमृतं साधु संन्यास मुखे यश वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम् अवतार धरिला जगिता पितिरे गुरु सेवा साधन गोधात ती करी मुमुक्षो जना उद्धरी धरोनी करी नित्य नमितो सद्गुरु श्रीराम गिरिजी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कन्यनेत्रम सदैवलः सम्मिठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगदवंदनीय वेद विद्येचे पुतळे ब्रह्मविद्येचे सागर ज्ञानाचे पर्वत मूर्तिमंत वैराग्य स्वरूपाने ज्यांनी या कलीच्या काळात माझी आपला देह सदैव वैकुंठाला घेऊन जाणारे परमपुरुषार्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि ते स्वतःचा अनुभव आपल्या जीवनामध्ये जी आपल्याला स्थिती प्राप्त झाली जी आपल्याला आयुष्य आणि आपल्याला अवस्था प्राप्त झाली आयुष्यभर जो परमार्थ केला आणि त्या परमार्थाचं जे फळ प्राप्त झालं ज्याच्याकरता खटाटोप केला होता ज्याच्याकरता अट्टहास केला होता ज्याच्याकरता रात्रंदिवस भजन केलं होतं त्या भंडाऱ्या डोंगरावर जाऊन रात्रचा दिवस करून ज्यांनी भजन केलं आणि तो परमार्थ केला रात्रंदिवस ह्या संसाराची राख रांगोळी करून आणि त्यांना जी अवस्था प्राप्त झाली आणि अध्यात्म क्षेत्रातील परमार्थ क्षेत्रातील जी उच्च स्थिती आहे आणि सर्वात उच्च दर्जाची जी अवस्था आहे महाराज स्वतःचा अनुभव वर्णन करतात आम्हाला ती स्थिती प्राप्त झाली की आम्ही ज्या करता ह्या जन्माला आलो ह्या मृत्यू लोकामध्ये ज्या एका कारणाकरता आम्ही जन्म घेतलेला आहे आणि तो जन्म आलो त्याच्या जी फळ झाले साचे आम्ही आणि ज्या करता हा नरदेह आम्हाला प्राप्त झाला होता आणि शास्त्र ज्या करता वर्णन करतात की हा नरदेह कशा करता प्राप्त होतो आणि ती आम्ही प्राप्त केलेला आहे
जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, त्याचं आम्हाला परिपूर्ण फळ असं प्राप्त झालेलं आहे. आणि हे कशामुळे झालं तर तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. कारण संत महात्म्यांच्या कृपेनं, संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी सांभाळलं, कृपा केली. आणि अनेक प्रसंगामध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये ज्यांनी मार्ग दाखवला, बोध केला, उपदेश केला, तुम्ही सांभाळले संती. आणि ज्याच्यामुळे भय निरसली खंती. कारण अनेक प्रकारचे भय आहे, जन्माचं भय, मरणाचं भय, अनेक प्रकारचे जे भय असतील त्या भयातून आता ते भय राहिलेलं नाही. कारण तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती. आणि कृतकृत्य झालो. कारण कृतकृत्य म्हणजे ही परमार्थाची आवश्यक अवस्था आहे की आता काही करण्याची गरज राहिली नाही. जी साधना केली होती, भजन केलं होतं, अध्ययन केलं होतं, नामचिंतन केलं होतं, जेवढा काही खटाटोप केला होता ती अवस्था प्राप्त करण्याकरता अनेक जन्म आणि घातले, या स्थितीपर्यंत पोहोचण्याकरता ती स्थिती आम्हाला आता प्राप्त झालेली आहे. कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलं, आम्ही जी इच्छा केली होती ते आम्हाला प्राप्त झालं. आणि महाराज सांगतात आता तो काळ आहे, तो काळ आता आमच्यावर काहीच बळ करू शकत नाही. कारण त्या काळावर सुद्धा आम्ही आणि आता विजय प्राप्त केलेला आहे. आणि आता आम्हाला तो मोक्ष प्राप्त झालेला आहे ह्या मृत्यू लोकाचं. आणि आमचं अखिल कार्य आणि आम्ही संपवलं आहे. म्हणजेच या जन्माला आलेलो आम्ही धन्य झालेलो आहे. केवळ फक्त संत तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती हा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल 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 कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच आपले सर्वांचे हृदय सम्राट आणि जे धर्म सम्राट आहे आजच्यामुळे, आज ज्यांच्यामुळे आपला धर्म आणि संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये ज्यांचं नाव आहे असे आपले गुरुजी, आपलं भाग्य आहे. असे एवढे महान संत आणि सर्वांचे हृदय सम्राट, धर्म सम्राट असणारे धर्मयोद्धा, धर्मरक्षक आणि असणारे परमपूज्य गुरुवर्य तपोनिष्ठ स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण रघुनंदन गिरीजी महाराज आणि यांचा तपपूर्ती सोहळा आणि त्या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आणि हा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भगवद्गीता, गंगागिरी महाराज महात्म्य, कीर्तन, प्रवचन आणि सर्व या ठिकाणी अनेक संत महात्म्यांचं आणि आगमन परमपूज्य गुरुवर्य महाराजांच्या काल्याच्या कीर्तना दिवशी होणार आहे अनेक. आणि त्याकरता आपण तो काही उल्लेख करणार नाही. अनेक या ठिकाणी संत महात्मे या ठिकाणी येणार आहेत आणि हा तपपूर्ती सोहळा आहे. आणि श्री क्षेत्र झोडेगाव आणि या ठिकाणी हा तपपूर्ती सोहळा आणि कार्यक्रम सुंदर अशा प्रकारे गावकऱ्यांनी फार सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि अनेक बहुसंख्येने आज आणि सुंदर अशा प्रकारे ज्यांनी मिरवणूक काढली, अनेक प्रकारे ज्यांनी आणि स्वागत केलेलं आहे, त्यांचं सत्कार केलेला आहे. आणि मनाने, कायाने, वाचने सर्वांनी या ठिकाणी सहभागी गावकरी समस्त या ठिकाणी झालेले आहेत. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि अनेक या ठिकाणी पंक्तीही अनेक वेगवेगळ्या ठिकाणची पंक्ती अन्नदाते आहेत आणि भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, आसपास परिसरातील आपले पेरकर असतील, आपले विणेकरी आणि समस्त बाकी सर्व शिंगीकर असतील, राजनगावकर असतील, आसपास खडकवागलगाव, भागाठाण आणि अनेक आसपासचे महालगाव असतील, गोंडेगाव, सर्व या ठिकाणी आणि गायनाचार्य मंडळी असतील, मृदुंगाचार्य आणि सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम आणि असणारे गुरुदत्त साऊंड सिस्टीम बाबुळगाव, त्यांनाही धन्यवाद. सर्व उपस्थित या ठिकाणी
पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील, तर या ठिकाणी सर्वांना, आपले पेटी मास्तर असतील, या ठिकाणी सर्वांना, आपले कापूस वाडगावकर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. आणखीन आपले आणि ज्यांचं मातोश्री, ज्यांचं चॅनल आहे, आपले तिपाली, आणि त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. परायण आपले रघुनंदन गिरीजी महाराज, ज्यांचा तपपूर्ती सोहळा 12 वर्ष आणि श्री क्षेत्र सरला बेटातही आम्ही सोबत होतो, आणि तीर्थयात्रा ज्यांनी 12 वर्ष तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रेमध्येही आणि आम्ही त्यांच्या सोबत होतो. तर हा तपपूर्ती सोहळा बघा, संन्यासामध्ये असा नियम आहे शास्त्रामध्ये, ज्यावेळेस संन्यास दीक्षा घेतल्याच्या नंतर 12 वर्षांनी आणि एक तप पूर्ण होत असतं, आणि एक तप पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या गावामध्ये आणि प्रवेश करायचा असतो. आपल्या गावाला अन्नदान, आणि अन्नदान असो, ज्ञानदान असो, आणि ते द्यायचं असतं. हा संन्यासामध्ये हा नियम आहे. 12 वर्षानंतरच, तोपर्यंत गावाचा शिव देखील वलंडायचा नाही, असा संन्यासाचा नियम आहे. तसेच आपले हरिभक्त परायण रघुनंदन गिरीजी महाराजांनी फार काटेकोरपणे आणि आपल्या संन्यास व्रताचं फार पालन केलेलं आहे. ज्यांनी बघा 12 वर्ष गाडीतही जे बसले नाही, आणि ज्यांनी दक्षिणा देखील घेतली नाही, अनेक गोष्टीचं आणि त्याग वृत्तीमुळे ज्यांचं जीवन, आणि खरोखर हे गाव भाग्यवान आहे की ज्या गावामध्ये असे पुत्र जन्माला येतात. कारण कुलम पवित्रम जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवि सुख सागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः. कुलम पवित्र जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीच तेन, ते कुळ पवित्र आहे, ती माता धन्य आहे. खरोखर ज्यांचे माता पिता धन्य आहेत की अशा पुत्राला जन्म झाला, परंतु अशा पुत्राला ज्यांनी जन्म दिला, काय त्या माता पित्यांचं भाग्य आहे. कारण जे आज ते माता पिता नाही महाराज, आज जसं माऊली ज्ञानेश्वर महाराज लहानपणीच 4 भावंडांना सोडून जसे, आणि आपले माता पिता ब्राह्मणांच्या सांगण्यावरून ज्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आणि त्याप्रमाणेच हरिभक्त परायण रघुनंदनगिरी महाराज यांचे देखील माता पिता बालपणी म्हणजे, आणि ते देखील वैकुंठवासी आज देखील जे, आणि वैकुंठामधून देखील हा सुख सोहळा बघत असतील, खरं त्यांना देखील धन्यता वाटेल की आपण अशा पुत्राला जन्म दिला. माता पिता Oh
वर्षे जागता धन्य माता पिता तयाची आ. कारण त्यांची माता पिता धन्य आहे जे आपल्या हितामध्ये, जे व्यावहारिक कार्यामध्ये नाही, कोणी व्यवसायामध्ये लागलेलं असेल, कोणी धन कमावण्यामध्ये लागले असेल, कोणी सुख सुविधामध्ये, परंतु तसं नाही सांगतात. महाराज सांगतात आपल्या हित कोणतं, कारण अनेक प्रकारचे हित आहेत, परंतु खरं हित म्हणजे आत्मकल्याण आहे. खरं हित म्हणजे आपलं उद्धार आणि ज्या करता जन्माला आलेलो आहे ते खरं हित आहे. कारण खरंच भाग्यवान ते माता पिता आहे. कारण पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेतला. परमार्थ करून देत नाही माता पिता. बघा परमार्थाला जाऊन देतात का? अहो परमार्थ शक्य नाही, परमार्थ करून देत नाही. बघा जगद्गुरु शंकराचार्य महाराज यांच्या जीवनामधला प्रसंग आहे. 8 वर्षाचे ज्यावेळेस शंकराचार्य महाराज होते, 14 विद्या 64 कला षडशास्त्र 18 पुराण सर्व ग्रंथाचं ज्यांनी अध्ययन केलं आणि काय मातेला म्हणायचे, पिता तर वैकुंठवासी झालेले होते, माताजीला म्हणायचे माते आणि मला संन्यास घ्यायचा. परंतु माता सांगायची अरे तू जर संन्यास घेतला तर मला आधार कोण आहे, मला कोणीतरी आधार पाहिजे आणि मला केवळ एक तुझा आधार आहे. तू जर वनामध्ये जाशील, तू जर जंगलात जाशील, तू संन्यास घेशील तर मला आधार कोण आहे, त्याकरता तू जाऊ नको. परंतु एक दिवस शंकराचार्य महाराजांची आतुर इच्छा होती. एक दिवस त्यांची मातोश्री नदीमध्ये कपडे धुत असताना आणि प्रसंग असा घडला आणि शंकराचार्य महाराज छोटस बालक आणि 8 वर्षाचे असताना स्नान करीत होते आणि कर्म धर्म संयोगाने योग असा घडला. एक मगर त्या ठिकाणी आलं आणि मगरीनं शंकराचार्य महाराजांना धरलं. धरल्याच्या नंतर ती मगर शंकराचार्य महाराजांना गिळंकृत करणार आणि तेव्हा आणि आचार्य म्हणाले माताजी आता तरी मला संन्यास घ्यायला तुम्ही परवानगी द्या, कारण आता एकतर मी वाचणार नाही, एकतर मी आता जगणारच नाही आणि आता माझा मृत्यू होणार आहे, आता तरी मला संन्यास घेण्याकरता परवानगी द्या. आणि तेव्हा मातेचं कठोर अंतकरण केलं, सांगितलं जा तुला मी परवानगी दिली. आणि पुन्हा प्रसंग असा घडला, त्या ठिकाणी काही मासे पकडणारे त्याच वेळेला आले आणि त्यांनी आचार्यांना त्याच वेळेस आणि त्या मगरीच्या आणि तावड्यातून सोडवलं महाराज. आणि शेवटी आचार्यांची इच्छा आणि पूर्ण झाली. सांगितलं मातेला, माते देखील डोळ्यामध्ये अश्रू आले. सांगितलं माते मी आता संन्यास घेण्याकरता जातो, गुरु करण्याकरता जातो. आणि आचार्य दक्षिण आणि आचार्य उत्तर भारतामध्ये बद्रिक आश्रमामध्ये हिमालयामध्ये जाणार होते. मातेच्या डोळ्यातून अश्रू आले. परंतु सांगितलं आचार्यांनी माते तू रडू नको, कारण ज्या वेळेस तुला माझी गरज पडेल त्यावेळेस आणि मी तुझ्याकडे निश्चित येईल, तू माझं स्मरण करशील आणि मी तुझ्याकडे येईल त्यावेळेस परवानगी दिली. सांगण्याचं तात्पर्य बघा किती माता पिता आहेत जे परमार्थ करून देतात, परमार्थ करूनच देत नाही. जर एखादा परमार्थ करायला लागला, आता परमपूज्य गुरुवर्य महाराज उदाहरण सांगत असतात. आता एक कीर्तनकार, आता कीर्तनकार नवीन लग्न झालं, नवीन लग्न झाल्याच्या नंतर आता त्यांचं कीर्तनाचा त्याचा कार्यक्रमाला जायचं. आता ती पत्नी बोलायची, म्हणले तुम्ही ते सोळच घालू नका.
आता सोहळं घालू नका म्हणले, मला ते चालत नाही, मला ते आवडत नाही, तुम्ही ते सोहळं घालू नका, तुम्ही साधी पॅन्ट घाला. शेवटी नाहीतर मी आणि राहणार नाही, शेवटी मी निघून जाईन माहेरी. आणि शेवटी ते महाराज म्हणले काही हरकत नाही, तुला जायचं असेल तर जा. शेवटी ती निघून गेली, परंतु त्यांनी परमार्थ सोडला नाही. बघा, काहींना परमार्थ करणे आवडत नाही. कितीकांचे माता पिता परमार्थ एखादा करायला लागला, त्यांना असं वाटतं हा बाबा होईल काय, घरदार सोडून जाईल काय. आणि एकदा एक असाच मुलगा आश्रमामध्ये गेला आणि 1 वर्षभर राहिला. आता घरचे सारखं जायचे त्याला घेऊन यायकरता फार प्रयत्न केले, परंतु त्याला आश्रमामध्ये गेल्यानंतर फार अशी आवड लागली, गोडी लागली. दररोज सकाळी त्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये आणि उठायचा, 4 वाजता उठायचा, जप करायचा, नामस्मरण करायचा, चिंतन करायचं. इतकी गोडी लागली, इतका आनंद यायला लागला घरच्यांनी. परंतु घरचे चक्र चालूच होते, हा कधी याला घरी. आपण खरं घरचे काम बाकी आहे ना हो, घरचे काम करायला तर कोणी पाहिजे. शेवटी आता घरच्यांनी फार प्रयत्न केला आणि त्याला घरी आणलं महाराज. आता घरी आणलं, त्याला काही नाविलाज झाला. त्याने एक युक्ती लढवली, डोकं लढवलं. म्हणले आता घरी राहायचं, परंतु कसं राहायचं. आता घरचे दररोज सकाळी उठायचे, कामाला जायचे. हा काय करायचा, 4 वाजता उठायचा आणि मस्त स्नान बिन करून आणि 8-9 वाजेपर्यंत आपलं पूजा अर्चा नित्यनियम आणि आवरायचा. पुन्हा नाश्ता बिष्टा झाला, भोजन झालं, पुन्हा आपल्या जपाला बसायचा. आणि पुन्हा घरचे दुपारा भोजनाला आले, पुन्हा भोजन करायचं, हा विश्रांती करायचा. पुन्हा 2-3 वाजता उठायचा, स्नान बिन करून आपल्या जपाला लागायचा. आता घरचे वैतागले. घरचे म्हणले अरे तू थांबू नको, तू बरा आश्रमामध्ये होता, तू तिकडच जा. कारण आता घरच्या जर तो उपयोगाला नाही तर त्याचा तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य परमार्थ करू देत नाही. आणि परंतु म्हणजे परमार्थ करणं इतकी काही सोपी गोष्ट नाही. आणि अनेक जन्माचं ज्या वेळेस पुण्य उदयाला येतं, त्याच वेळेस परमार्थ घडतो. त्याच वेळेस या क्षेत्रामध्ये मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यद्यत् सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां व्यक्ती तत्वतः. मनुष्यानां सहस्रेषु, हजारो परमार्थाला निघतात, लाखो परमार्थाला निघतात, हजारो त्यामध्ये टिकतात. आणि कोणी एखादाच भगवंताची प्राप्ती करतो. म्हणजे हा तपपूर्ती सोहळा आहे. सांगण्याचं तात्पर्य तप इतकं सोपं नाही. 12 वर्ष तप करणं इतकी काही सोपं नाही. आपल्याकडून साधे एखाद्या गोष्टीचाही त्याग होऊ शकत नाही. आणि हा सर्वस्वाचा त्याग आहे ना हो. ज्यांनी आणि सर्वस्वाचा त्याग त्या भगवंत करता आपलं सर्वस्व जीवन समर्पित केलं. सर्वस्व धन्य महाराज जन्मले संसारी, ध्याते ते अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. असेही संत महात्मे असतात. विठ्ठल म्हणून या सर्वस्वाचा त्याग होणं एवढं सोपं नाही. बघा, ज्यावेळेस सिकंदर बादशाह सर्व देशाला ज्याने जिंकलं आणि ज्यावेळेस जिंकून भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आला एक महात्मा आणि अंगावर वस्त्र नाही, काही नाही आणि वाळूमध्ये पडलेला आहे आणि विवस्त्र अवस्थेमध्ये. आणि सिकंदर आला, सिकंदराची स्वारी आली. सिकंदराने सेवक पाठवले, म्हणले कोण महात्मा आहे, त्या महात्म्याला माझ्या रस्त्यातून बाजूला घ्या. आणि ती सेवक गेले आणि म्हणले कोण आहे तुम्ही, तुम्ही बाजूला व्हा, हमारा बादशाह आ रहा है. ते महाराज म्हणले आप तो बादशाह होगा, लेकिन हम भी महाराज है और हम आपका बादशाह के लिए जाने के लिए और जगह से जाओ, कह दो कि बादशाह दूसरी जगह से जाओ. तेव्हा ते सेवकाने बादशाहला सांगितलं. त्या बादशाहने विचार केला की काय हा महात्मा आणि याच्या अंगावर वस्त्र नाही. आणि हा शेवटी त्या बादशाहलाही काही आश्चर्य वाटलं आणि गेला त्या महात्म्याकडे गेला आणि विचारपूस केली आणि म्हणले महाराज आपको क्या चाहिए, हमसे मांग लो. ते महात्मा म्हणाले आप क्या देख सकते हमें. त्या महात्म्याने विचारले आप कहाँ जा रहे हो.
तेव्हा सिकंदर म्हणाला हम भारत पे मतलब एक एक देश हमने जीत लिए, अभी भारत पे सॉरी करेंगे और भारत देश भी जीत लेंगे. म्हणले सिकंदर, अरे तुझीच इच्छा अपूर्ण आहे आणि त्याकरता तू काय देऊ शकशील मला. सांगण्याचं तात्पर्य एवढा चक्रवर्ती सम्राट आहे बघा, त्याला देखील समाधान प्राप्त होऊ शकत नाही, म्हणजे आशा संपत नाही. सांगण्याचं तात्पर्य त्याग होणं एवढी सोपी गोष्ट नाही. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा न लिंपे विटाळा अग्नी जायचा. कारण त्याग होणं एवढं काही गंमत नाही. विठाला विठाला आणि हा 12 वर्षानंतर तपपूर्ती सोहळा आहे बघा. तुमच्या गावचा एक हिरा आहे, परंतु आजपर्यंत कोणाला तो हिरा माहित नव्हता. जसं ज्याप्रमाणे साईबाबा होते, साईबाबाची ओळख गंगागिरी महाराजांनी करून दिली, त्याबरोबर आज तो हिरा चमकला महाराज बघा. तसा तुमच्या गावचा हिरा आज, आणि सर्वांना ज्यांना कोणाला माहित देखील नसन की तुमच्या गावचे एवढे मोठे संत आहेत, एवढे मोठे महात्मे, कारण ते गाव धन्य आहे, भाग्यवान आहे आणि एवढा मोठा. आणि कारण एका कुळामध्ये बघा, यत्र यत्र कुले चैव एको भवति वैष्णवः कुलं तस्य तदा पापैर मुक्तं तन्मोक्षगामी वै. वाल्मिकी रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे, यत्र यत्र कुले चैव एको भवति वैष्णवः कुलम तस्य तदा पापैर मुक्तं तन्मोक्षगामी वै. एका कुळामध्ये एक एक जरी भगवत भक्त झाला तो आईच्याही 21 कुळाचा, वडिलांच्याही 21 कुळाचा तो उद्धार करतो महाराज. कारण हा पुरुषार्थ आहे ह्या जीवनामध्ये आणि तो सगळ्या कुळाला तारतो महाराज. जेवढे आणि त्या कुळामध्ये त्या कुळाला त्या गावाला तारतो, म्हणजे एक एक भगवत भक्त. आणि भगवत भक्त होणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. विठ्ठल 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 म्हणून महाराज सांगतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. कारण ह्या जन्माला आणि जन्माला आल्याच्या नंतर आणि जे काही प्राप्त करायचं होतं, एका महात्म्याचं वाक्य आहे बघा. एका समाधीवर असं लिहिलेलं होतं, उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेस आम्ही तीर्थयात्रा करीत होतो, त्या तीर्थयात्रेमध्ये त्या महात्म्याच्या समाधीवर असं लिहिलेलं होतं की हम जिस लिए आए सो कर चले, अब तुम्हारी बारी है. की त्या महात्म्याचा हा बोध की आम्ही ज्याच्या करता ज्या एका उद्देशाने आलो आणि जो एक उद्देश आम्हाला या मृत्यूलोकामध्ये येण्याचा होता, ते कार्य आमचं पूर्ण झालेलं आहे आणि ते कार्य आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि हम जिस लिए आए सो कर चले, ज्या करता आलो ते आम्ही करून चाललो, आता तुम्ही देखील ते करा, असं त्या महात्म्याचा आणि सर्वांना सांगण्याचा उपदेश आहे, बोध आहे. विठ्ठल जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तर कशा करता आपण जन्माला आलेलो आहे आणि कोण धन्य आहे, कशाने धन्य होईल, काय केल्याने धन्य होईल, कोण कशाने धन्य झालं, कोणला जीवनामध्ये धन्यता कशाने प्राप्त झाली आणि काय केलं संत महात्म्यांनी. तर अनेक असे उदाहरण आहे की ज्या आणि जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. कारण जन्माला एक आलो बघा, जन्माचं सार जसं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखाली या
त्या भगवंताला बघितल्यानंतर ती जन्माची सार्थकता आहे बघा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. खरं महाराज सांगतात तू आहे रे श्रीहरी देखीला डोळे भरी. तो भगवंत पाहिला कारण डोळे भरून या पाहिलं तुझे मुख. ह्याची माझं सुख दे देवा की आता मी धन्य झालो कारण त्या भगवंताला. कारण तो भगवंत असा आहे. आणि या जगामध्ये जेवढे काही सुंदर पदार्थ आहे त्या सर्व पदार्थापेक्षाही जो सुंदर आहे. सर्व काही चंद्र सूर्य प्रकाशाच्याही जो पलीकडे आहे. आणि असा भगवंत ज्याला बघितल्यानंतर दुसरं काही बघण्याची इच्छा राहत नाही महाराज. कारण तो भगवान परमात्मा पाहिल्यानंतर आता दुसरं बघायची गरज नाही. त्या गवळणी होत्या बघा सर्व दूर त्यांना बोलताना कृष्ण चालताना कृष्ण आणि सर्वांमध्ये तो कृष्ण भगवान परमात्मा आणि दिसत होता बघा त्या. आणि गोपी त्या भगवान कृष्ण परमात्म्याला एक क्षणभर देखील विसरू शकत नव्हत्या. एक क्षण बघा. एक गोपी एकदा प्राणायाम करीत होती. आता प्राणायाम करीत होती. आता दुसऱ्या काही महात्म्याने विचारलं गोपी आणि प्राणायाम आता कशा करता प्राणायाम करीत आहे. तिला विचारलं. ती सांगते की मी त्या भगवान परमात्म्याला विसराय करता प्राणायाम करीत आहे. कारण तो जातच नाही. डोळे उघडले तरी तो कृष्ण, डोळे बंद केली तरी तोच कृष्ण. जिकडे भाव तिकडे तो कृष्णच कृष्ण. आणि त्याच्याकरता मी प्राणायाम कारण प्राणायाम केल्याने तरी तो मनातून निघून जाईल आणि त्याकरता मी प्राणायाम करीत आहे. बघा शेवटी अशा त्या गोपी म्हणजे देव भगवान परमात्मा ज्याला बघितल्यानंतर बघा आजही निधीवन वृंदावन मध्ये. आणि वृंदावन जे धाम आहे ते मृत्यू लोकातलं नाही. ते भगवंताने आणि साकेत धामावरून जे आणलेलं वृंदावन आहे. आणि आजही ज्या ठिकाणी बघा निधीवन आहे ज्या निधीवनामध्ये आज देखील आणि भगवान परमात्मा रासलीला करतात. आजही राधिकेचं भगवान कृष्णाचं सुंदर असं मंदिर आहे. अनेक वृक्ष त्या ठिकाणी आहे. ते वृक्ष रात्री आणि त्या गोपिका तयार होतात. आणि दररोज त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याला अनेक प्रकारचं त्या ठिकाणी शृंगार करण्याकरता आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे मेकअप करण्याकरता आणि अशा वस्तू ठेवलेल्या असतात. विडा ठेवलेला असतात. परंतु सकाळी मंदिर उघडल्यानंतर तो विडा देखील खाल्लेला असतो. आणि त्या सर्व वस्तू वापरलेल्या असतात. म्हणजे आज देखील भगवान परमात्मा त्या ठिकाणी लीला करतात. बघा एक दिवस एक कलकत्त्याचा एक भक्त त्याने ठरवलं मला भगवंताचं दर्शनच घ्यायचं. त्या भगवंताला कसं आहे तो बघायचंच. कारण आजही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतं की ज्या ठिकाणी ते वृक्ष आहे रात्री आणि रेकॉर्डिंग केलं की त्या ठिकाणी अनेक असा वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येतो. कारण भगवान आजही त्या ठिकाणी रासलीला आणि करतात. आणि त्या भक्ताने कारण ते निधीवन बंद केलं जातं परंतु त्या भक्ताने ठरवलं की त्या ठिकाणी मला भगवंताचं दर्शनच घ्यायचं. आणि तो रात्री लपून बसला. लपून बसल्याच्या नंतर आणि रात्री ते जे वृक्ष होते त्या सर्व गोपिका झाल्या आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. राधिकाजी आली आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा रासलीला करायला लागले. भव्य दिव्य इतकं सुंदर प्रकाश त्या ठिकाणी झाला. आणि भगवंताचं स्वरूप एवढं देदीप्यमान त्या भगवंताचं स्वरूप त्या भक्ताने बघितलं महाराज. आणि तो भक्त बेशुद्ध झाला. शेवटी दुसऱ्या दिवशी आणि ते निधीवन उघडल्या गेलं. त्या ठिकाणी बघितलं की तो भक्त सापडल्या गेला. आणि दवाखान्यामध्ये 4-5 दिवसानंतर त्याला आणि सुधीवर आला. आणि डॉक्टरांनी विचारलं काय तर त्याने फक्त एकच शब्द सांगितला की मैंने अभी वो भगवान परमात्मा को वो भगवान को देखा है अभी इसलिए मुझे इस दुनिया में दूसरा कुछ देखने की इच्छा नहीं है. और त्याने ताबडतोब डोळे बंद केले महाराज आणि तो भगवंताच्या धामाला निघून गेला. सांगण्याचं तात्पर्य ज्याला पाहिल्यानंतर दुसरी काही बघण्याची गरज राहत नाही. म्हणजे जन्म आलो त्याचे आजी फळ म्हणजे
ही सार्थकता आहे विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल आणि ज्याच्या कथा श्रवण केल्यानंतर दुसऱ्या काही कथा श्रवण करण्याची गरज पडत नाही. तू काही कोणते गाणं ऐकायची कशाची गरज पडत नाही. अनेक प्रकारचे गाणे असो किती काही संगीत असो ते वेगळे ऐकायची गरजच पडत नाही. ज्याची कथा ऐकल्यानंतर एवढा आणि तृप्तता होते ते कान धन्य होते. बघा परीक्षित राजा ज्या वेळेस शुकाचार्यांनी त्या परीक्षितीला भागवत सांगितलं तर श्री शुक आपण करुणी कीर्तन उद्धरीला जाण परीक्षिती आणि त्या परीक्षितीने देखील सर्वांगाचे कान केले महाराज. सर्वांगाचे आणि कान केलं आणि सांगितलं भगवंताने विचारलं रे तुला काय पाहिजे. सांगितलं प्रभू मला एवढं कान द्या, हजारो कान द्या त्या भगवंताची कथा ऐकण्याकरता. तेव्हा भगवंताने सांगितलं 1000 कान द्यायची काय गरज आहे, तुला 2 कानामध्येच तेवढं सामर्थ्य देतो म्हणले. आणि 2 कानामध्येच एवढं सामर्थ्य दिलं की 1000 आणि कानाने जेवढं ऐकू येईल. आणि तो परीक्षिती तृप्त झाला महाराज. विठ्ठल विठ्ठल ज्याच्या कथा ऐकल्यानंतर दुसरी काही ऐकायची गरज पडत नाही. कारण त्याकरताच कान आहे, त्याकरताच हे श्रवण आहे. आणि आम्ही कायम एक उदाहरण सांगत असतो. भगवंताने हा नरदेह किती मौल्यवान दिलेला आहे. एकेका इंद्रियाची किंमत किती आहे. भगवंताच्या भजनाकरता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन. बघा या कानाद्वारे भगवंताचं भजन जर नाही केलं बघा एकदा एका गावामध्ये, तुमच्या गावचं नाही बरं का, दुसऱ्या गावचं सांगतो. दुसऱ्या एका गावामध्ये एक मनुष्य आयुष्यभर कधी कथेला गेला नाही, भगवंताच्या भजनाला गेला नाही, कर्म धर्म संयोगाने बैरा झाला. आता बैरा झाल्यानंतर आता कुठेही जायचं असलं तर घरचे म्हणायचे अहो नातवाला बरोबर न्या, तुम्हाला एकतर ऐकू येत नाही. आता एका ठिकाणी एका मित्राला भेटायला जायचं होतं आणि तो मित्र आजारी होता. आता मित्र आजारी होता तर भेटायला जायचं होतं. घरचे म्हणाले अहो नातवाला बरोबर न्या, नातवाला बरोबर न्या. हा म्हणाला काय गरज आहे नातवाला बरोबर न्यायची, काही गरज नाही नातवाला बरोबर न्यायची. तर हा एकटाच गेला. बरं एकटा गेल्यानंतर त्या गेला मित्राजवळ गेला, मित्राला भेटला आणि तो मित्र फार आजारी होता, मरणाच्या दारामध्ये होता, फार त्याच्या शरीरामध्ये वेदना होत होत्या. आता याने फार मोठ्याने विचारलं तब्येत बरी आहे का. आता तब्येत बरी आहे का मोठ्याने विचारलं. आता बघा जे बहिरे असतात ते फार मोठ्याने विचारतात, त्यांना असं वाटतं सर्व बहिरेच आहे काय, इथले नाही बरं कोणी. तर त्याने मोठ्याने विचारलं की तब्येत बरी आहे का. आता त्यानं सांगितलं अरे बाबा मी मरणाच्या दारात आहे, शरीरामध्ये फार वेदना होतात आणि कधी मरण सांगता येत नाही, फार वेदना होतात. याने असा अर्थ लावला तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे. हा म्हणला असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे. आता तो म्हणाला मी मरणाच्या दारात आहे, तब्येत बरी नाही, कधी मरण सांगता येत नाही. आणि हा म्हणतो असंच पाहिजे, असंच पाहिजे, असं. कारण याने असा अर्थ लावला की तब्येत पहिल्यापेक्षा चांगली आहे, आता बरी आहे असा अर्थ लावला. परंतु तसं काही नव्हतं, याला ऐकू येत नव्हतं. शेवटी त्याला असा राग आला. म्हणतले म्हणत म्हणला मला तू भेटायला आला का मारण्याकरता आला. फार राग आला. शेवटी याने दुसरा प्रश्न विचारला. म्हणले अरे बाबा तुझा विलास कुठं चालू आहे. त्याला रागच आला होता. तो म्हणाला यमराजाकडे विलास चालू आहे. आता याने असा अर्थ लावला अमुक कोणी डॉक्टर असेल. हा म्हणाला तुम्ही त्या डॉक्टरकडे विलास करा, तो तुमचं कायमचं दुखणं बरं करेल. आता यमराज बरं करेल का. कायमचं दुखणं म्हणजे तो कायमच घेऊन जातो, दुखण्याचं कामच राहत नाही, कायमचं तो बरंच करून टाकतो. आता त्याला आणखीनच त्याच्या तळाची आग मस्तकात गेली. हा भेटायला नसता आला तर बरं झालं असतं. आता याने पुन्हा तिसरा प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही भोजन काय करता.
त्याला रागच आला होतो, मला दगड खातो दगड. हा म्हणाला तुम्ही तेच भोजन करीत जा, ते पचाय करता चांगलं असतं, हलकं असतं ते भोजन. आता दगडा फसाय करता चांगले असतात का? दगडा खाल्ल्यावर जगेल का? तर हा बोलतो एक आणि तो बोलतो एक. बघा, बैर असल्यानंतर मनुष्याची अशी फजिती होती, त्याकरता भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. धन्यता त्याची आहे. बघा, कोणाकोणाला कित्येकांना धन्यता प्राप्त झाली. बघा, अनेक असे उदाहरण आहेत की या जन्माला आल्याच्या नंतर ज्यांचं जीवन सफल झालेलं आहे. आणि अनेक उदाहरण आहेत. बघा, शबरीचं उदाहरण आहे. त्या शबरीने कथाभाग सर्वांना माहित आहे, परंतु आपल्याला सिद्धांत महत्वाचा आहे. शबरीने ज्यावेळेस शबरीचं लग्न ठरलं, भिल्ल समाजामधली शबरी होती, परंतु शबरीने ठरवलं मला लग्न करायचं नाही, मला त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे. वडिलांनी आणि तो भिल्ल समाज असल्यामुळे काही बोकड आपल्या दारामध्ये आणले. शबरीने विचारलं हे कशा करता बोकड आहे? म्हणले शबरी उद्या तुझं लग्न आहे, त्याकरता या बोकडांना आणि याचं भोजन बनायचं आहे. तिने विचार केला माझ्या लग्न करता एवढ्या बोकडांचा आणि प्राण जाईल. रात्रीच पळून गेली शबरी आणि तारुण्यभर तारुण्यामध्ये पळून गेली, परंतु भगवंताची एक आश्रित होती. भगवंताचा धावा आणि शेवटी रात्र चालायची आणि दिवसा कुठेही वृक्षावर थांबून घ्यायची. एका अरण्यामध्ये मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये थांबल्या गेली आणि दररोज त्या ऋषीच्या आश्रमामध्ये कधी सरपण आणून ठेवायची, कधी रस्ता झाडायचं काम करायची, पाणी आणायची, सडा टाकायची, रांगोळ्या काढायची, फुले आतरायची. आणि एक दिवस गुरुजींना विचारलं शिष्यांना, म्हणले हे कोण करतं? म्हणले महाराज आम्हीच करतो. म्हणले पाठी उठून आम्हीच हे सर्व करतो. म्हणले आता गुरुजीने विचार केला शिष्य तर सगळे झोपेला असतात, कारण काही शिष्य फार. एकदा एक शिष्य एका गुरुने नवीन शिष्य केला. आता शिष्य केल्याच्या नंतर राहायला लागला तो. आता राहायला लागल्यानंतर पाऊस आल्यानंतर गुरुजी म्हणले अरे एवढी गाय मध्ये बांध. तो म्हणाला गुरुजी आता मीच बंधनामध्ये आहे, मी कसं त्या गाईला सोडू? तुम्ही बंधन मुक्त आहात, आता मीच बांधलेला आहे, तेव्हा त्या गाईला कसं सोडू? अरे नाही, बाहेर पाऊस चालू असेल, गाईला मध्ये बांध. नाही महाराज, ती मांजर आली बघा, मांजर जर वल्ली असेल तर पाऊस चालू आहे. गुरुजी म्हणले अरे पाऊस बघून ये. नाही म्हणले महाराज, मांजर वल्ली असेल तर पाऊस चालू आहे, मांजर जर कोरडी असेल तर पाऊस बंद आहे. आता संध्याकाळच्या वेळेला गुरुजी म्हणले अरे दीपक विझव. महाराज म्हणले तो शिष्य म्हणला दीपक विझवण्याची काय गरज आहे? गुरुजी तुम्ही डोळे बंद करा. तर गुरुजीला वाटला शिष्य नाही, हा गुरुच भेटला. आता दुसऱ्या दिवशी एक जण आला, एक भक्त आला, त्याने आणले 4 किलो लाडू. आता 4 किलो लाडू आणले, गुरुजी नैवेद्य दाखिला आणि अरे शिष्य अरे प्रसाद घेतो का? म्हणले गुरुजी आता 2 एवढ्या आज्ञा तुमच्या मी मोडल्या, आता ही आज्ञा कशी मोडू गुरुजी? द्या म्हणले लाडू. बघा शिष्य असे असतात. त्या शिष्याने सांगितलं गुरुजी ही सेवा आम्हीच करतो म्हणले. आता ती शबरी आणि रात्रभर ती शबरी सेवा करायची आणि शेवटी आता एक दिवस गुरुजीने मातंग ऋषीने ठरवलं कोणी ही सेवा करतं. रात्री बघितलं तर कोणी एक स्त्री आहे, तरुण वय आहे आणि तरुण वयामध्ये आणि जी भगवंताचं नामचिंतन करीत आहे आणि ही सेवा करीत आहे. त्याबरोबर मातंग ऋषी तिच्या जवळ गेले, विचारपूस केली, म्हणले कोण आहेस तू? सांगितलं महाराज आणि मी एक भिल्ल कन्या आहे आणि मी तुम्हाला शरण आहे, मला माझ्यावर कृपा करा. कधी तो भगवान परमात्मा मला भेटेन आणि कधी माझं जीवन धन्य होईल. सांगितलं प्रभू रामचंद्र भगवंत ज्या वेळेस आणि येतील प्रथम तुला दर्शन देतील, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे.
की तू फार सेवा केली आणि त्या सेवेने मी संतुष्ट झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे, माझा आशीर्वाद आहे. तर प्रभू रामचंद्र ज्या वेळेस आणि येथील प्रथम तुझ्या अनेक ऋषी मुनींचे ज्या ठिकाणी आश्रम असतील, कोणी हजारो वर्षाची तपश्चर्या करणारे ऋषी मुनी, परंतु प्रभू रामचंद्र भगवंत त्यांच्याकडे जाणार नाही, प्रथम तुझ्याकडे येतील. आणि ती शबरी देखील एका ठिकाणी कुटिया बनवली महाराज, सुंदर अशा प्रकारे कुटिया बनवली आणि त्या ठिकाणी कुटिया दररोज आणि शृंगार करायची, दररोज त्या ठिकाणी पुष्प आणि अथरायची. आज तरी राम येईल, बोरं आणायची. आणि कधीतरी आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कोटी पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. आज मेरे राम जी का भगवंत येईल, कधी माझी कुटिया पावन होईल, कधी माझं जीवन धन्य होईल, कधी मी आजपर्यंत केलेला जप आणि सफळ होईल. आणि ज्याचं दर्शन घेतल्यानंतर हे जीवन धन्य होईल, ज्याला पाहिल्यानंतर जीवन धन्य होईल, ज्याची सेवा केल्यानंतर हे शरीर धन्य होईल आणि जन्माला आल्याचं माझं सार्थक होईल. आणि अशी ती आणि शबरी वाट बघायची आणि तिची तपस्या फलद्रूप झाली. आणि एक दिवस अनंत कोटी ब्रह्मांड नायक या सृष्टीचा चालक मालक तो भगवान परमात्मा, कारण गिरिधर लाल तो भाव का भोका, राग कला नहीं जानत तो का. गिरिधर लाल तो भाव का भोका, राग कला नहीं जानत तो. भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी आगमन झालं. शबरीला एवढा आनंद झाला, आज आपलं जीवन धन्य झालं. आणि सर्व आणि आपल्या कुटियासमोर फुलं पुष्प अंथरलेले आहे. प्रभू रामचंद्र भगवंत त्या पुष्पावरून आले महाराज. सोबत लखनजी आहे आणि शबरीनं अनेक प्रकारे ज्यांचं स्वागत केलेलं आहे. आपल्या कुटियामध्ये ज्यांना आणलं, सुंदर अशा प्रकारे आसन ज्यांना बसण्याकरता दिलं. प्रभू रामचंद्र भगवंत ज्या ठिकाणी विराजमान झाले, सुंदर अशा प्रकारे ज्यांना आणि जिने गोड गोड असणारे फळ, कडू आहे का किडलेले आहे का ते खाऊन बघायचे. आणि ते फळ चांगले चांगले फळ आणि त्या भगवंता करता आणले. भगवंताने ते खाल्ले, जगाचा मालक तृप्त झाला आणि त्या शबरीचं जीवन कृतार्थ झालं महाराज. म्हणून जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साच्या अभंगाचं प्रथम चरण.
तपपूर्ती सोहळा आणि कीर्तनाचा हा प्रथम दिवस आहे. सुंदर अशा प्रकारे निवेदन आपले महेंद्र महाराज असतील, गायनाचार्य कीर्तनकार आपले सुरेश भाऊ असतील आणि समस्त गावकरीही आणि यांचं सुंदर अशा प्रकारे आणि हे निवेदन आहे. विठ्ठल जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. बघा, आणि जन्माला आल्याचं सार्थक झालं जे फळ, आणि जन्माचं जे फळ बघा शबरीला प्राप्त झालं. एवढे वर्ष त्या भगवंताचं भजन केलं, एवढे वर्ष त्या भगवंताच्या भेटीची वाट बघितली आणि एवढ्या वर्ष जी आराधना केली महाराज ती सफल झाली ना हो. तो भगवान परमात्मा भेटला, साधनेचं फळ प्राप्त झालं, ती तपश्चर्या फळाला आली महाराज. आणि जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. बघा, ध्रुवबाळ होता, ध्रुवाला देखील प्राप्ती झाली, परंतु कोणामुळे? संतामुळेच. कारण महर्षी नारद आणि तीनही लोकांमध्ये भ्रमण करतात ना हो. आणि एकदा असेच नारद मुनी भ्रमण करीत करीत आले. भजमन नारायण नारायण श्रीमन नारायण भ्रमणच करीत असतात. नारद मुनी आले आणि ध्रुवबाळ कथा सर्वांना माहित आहे. आता कथा फार मोठी आहे. सुनीती आणि सुरुची होती. सुरुचीचा उत्तम होता आणि सुनीतीचा ध्रुव होता. सुनीती आपल्या शास्त्रानुसार नीतीने वागणारी, सुरुची स्वतःच्या रुचीने वागणारी. एक दिवस आणि उत्तमपाद सिंहासनावर बसलेला, उत्तमपाद राजा आपल्या सिंहासनावर बसलेला होता आणि उत्तम सुरुचीचा मुलगा आपल्या एका मांडीवर बसलेला होता. तेवढ्या ध्रुव आला आणि मांडीवर बसायला लागला. सुरुचीने हात ओढला, म्हणले ध्रुव तुला या मांडीवर बसता येणार नाही. या मांडीवर तुला बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, नाहीतर एकतर वनात जा, तपश्चर्या कर आणि तू माझ्या पोटी जन्म घे, तेव्हा तुला ही मांडी प्राप्त होईल. ध्रुवाला राग आला. ध्रुव तसाच आणि रडत रडत आपल्या मातेपाशी गेला. सुनीतीला सांगितलं असा असा प्रकार घडला. सुनीतीने सांगितलं, अरे ध्रुव, अरे तू कशाला दुःख व्यक्त करतो? अरे ती माता आहे, तिने देखील योग्यच सांगितलं. कारण शब्दी शस्त्रे झाले क्लेश संती माना उपदेश, तू तिचा उपदेश घे आणि वनामध्ये जाण्याचं, तपश्चर्या करण्याचं कुठं वाईट सांगितलं? ध्रुव तसाच गेला, वनामध्ये गेला. तपश्चर्या करण्याचं माहीत नाही, काय तपश्चर्या करावी, जप कसा करावा, ध्यान कसा करावं, काय फलाहार करावा, काहीच माहीत नाही. बरं, वनामध्ये 5 वर्षाचा ध्रुव आणि शेवटी नारद मुनी आले. नारद मुनींनी विचारलं, अरे तू कोण आहेस, कुठला आहेस? सर्व झालेला प्रसंग ध्रुवाने सांगितला. म्हणले मी ध्रुव आहे. म्हणले कुठं चालला? म्हणले वनामध्ये चाललो. कशाला चालला? तपश्चर्याला चाललो. अरे तुझं 5 वर्षाचं वय आहे, एखादा जर वाघ आला तुला खाऊन टाकीन.
तुला काय वनामध्ये काय माहित आहे? त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती असतात आणि एखादी जर वनस्पती खाल्ली तर तुझा प्राण निघून जाईल. त्याकरता तू कशाला, तुझं खेळणं बागडण्याचं वय आहे, अरे तू वापस जा. अनेक प्रकारची भीती दाखवली. म्हणले महाराज मी निश्चय केलेला आहे, मी वापस जाणार नाही. आणि म्हणले मला वापस पाठवणार तुम्ही कोण? म्हणले मी नारद मुनी. म्हणले नारद मुनी तर असं सांगत नाही, नारद मुनी तर उपदेश करतात, चांगल्या प्रकारे सांगतात. शेवटी नारदांनी उपदेश केला, मंत्र दिला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. भगवते वासुदेवा. भगवते वासुदेवा. ध्रुवाला उपदेश केला आणि ध्रुवाने तो मंत्र जप सुरू केला. शेवटी भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्म्याने दर्शन दिलं आणि ध्रुवाला भगवंताची स्तुती करता येईना. शेवटी भगवंताने आपला शंख ध्रुवाच्या मस्तकाला लावला. ध्रुवाला ज्ञान प्राप्त झालं. ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. महाराज बघा, जीवन कृतार्थही झालं, जीवन धन्य झालं, परंतु कशामुळे झालं? संतांच्या कृपेमुळे झालं. कारण जीवनामध्ये हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. कारण संतांनी सांभाळलं, तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंठी. अभंगाचं द्वितीय चरण. तुम्ही सांभाळले संती. तुम्ही सांभाळले. Ah!
कशामुळे संतांनी सांभाळलं बघा, तसेच आम्हाला देखील संतांनी सांभाळलेलं आहे बघा. आपले हरिभक्त परायण रघुनंदन गिरीजी महाराज आणि आम्ही देखील परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या सेवेमध्ये होतो महाराज. अनेक प्रकारे ज्यांची आणि सेवा केली. कधी महाराज विचारायचे, अरे राजा रामण्णा तुला काही कमी आहे का, तुला काही, केव्हाही सेवेला गेल्याच्या नंतर आणि बऱ्याच वेळेला महाराज बोलायचे, अरे बाबा तुला काही कपडे आहे का, काही पैसे पाहिजे का, तुला काय कमी आहे. खरंच ते प्रेम ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज फार मोठे ब्रह्ममूर्ती संत महाराज. आणि असे संत बघा, प्रत्येक कोणताही अभंग ज्यांच्या जीवनाशी लावून बघा महाराज, जो अभंग ज्यांच्यामध्ये परिपूर्ण बसतो. कारण कृतार्थ महात्मे ब्रह्ममूर्ती संत आणि जगी अवतरले एवढे मोठे महान तपस्वी महाराज. आणि या समाजाला संतांचं महात्म्य कळत नाही महाराज. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे तुम्ही सांभाळले संती. आपला सर्वांना देखील परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज असन, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज ज्यांनी सांभाळावे हो बघा. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांनी अनेकांना परमार्थाला लावलं, अनेकांचे लग्न देखील लावले महाराज, अनेकांचे परिवार भांडणं मिटवले महाराज. काय आणि सांभाळलं महाराज. कुणी कसंही असो, शिकलेले बघा बेटामध्ये पूर्वी आणि कुणी शिकलेलंही नसायचं अनेक तर. आणि अशांना देखील तुम्ही सांभाळलेले संती बघा. सुरदास आहे महाराज, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. ज्यांना कुणी आधार देऊ शकत नाही महाराज, त्यांना आधार देणारे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज सारखे संत होऊन गेले महाराज. बघा जे सुरदास काय कामाचे आहे, घरच्यांच्या काही कामाचे नाही, काहीच नाही, ज्यांना कोणी सांभाळू शकत नाही अशांना सांभाळणारे. आणि ब्रह्मलीन सद्गुरु श्री महाराज नारायणगिरी महाराज सर्वांचं हृदय म्हणजे आईसारखे महाराज. अनेकांना परमार्थाला लावणारे, अनेकांना सांभाळणारे. भागली आमज वाहतील कडीये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि थोर महात्मे आपण खरंच भाग्यवान आहोत की एवढ्या थोर परंपरेशी आपण जुडलेलो आहोत. परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज साधे महात्मे नाही. आणि आज ज्यांचं पूर्ण भारतामध्ये सर्व नाव लौकिक आहे महाराज, धर्मयोद्धा, धर्म सम्राट, सर्व आणि प्रत्येक राज्यामध्ये ज्यांना ओळखल्या जातात. कारण ज्यांना महात्म्याचं जीवन, कारण मरणाही आधी राहिलो मरुनी मग केले मनी होते दैसे. कारण ज्यांना मरणाचंही भीती नाही. कारण संन्याशाने अगोदरच पिंडदान केलेलं असतं मरायच्या अगोदरच. आणि बघा आज आणि जे धर्माचं कार्य करीत आहे, एवढी भव्य दिव्य असणारी आपल्याला परंपरा लाभलेली आहे. तुम्ही सांभाळलेले संती ते आपल्याला सांभाळत आहे, वेळोवेळी उपदेश करीत आहे, सन्मार्गाला लावित आहे आणि भय निरसली खंती. आणि ज्यांच्याद्वारे आपलं आणि भय महाराज अनेक प्रकारचे भय आहे, परंतु त्या भयापासून मुक्त करणारे असे हे संत महात्मे आहेत. विठ्ठल अनेक प्रकारचं भय आहे, परंतु संत महात्म्याजवळ भय नाही महाराज. कारण ज्याने सर्वस्वाचा त्याग केला, भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम काही कृतांतात भयम सर्व वस्तू भयावहम भुवी नृणाम वैराग्यम मेवाम भयम. भर्तृहरी शतकामध्ये हा श्लोक आहे. सर्व वस्तू आहे, सर्व वस्तूला भय आहे महाराज. परंतु ज्या संत महात्म्यांनी वैराग्य धारण केलं त्यांना कशाची भीती नाही महाराज. महाराजांनी पुण्यतिथीमध्ये अभंग घेतला होता, आम्हा हरीच्या दासा भय नाही त्रिलोकी. ह्या त्रिलोक्यामध्ये
कशाचाही भीती नाही, कारण आमचं रक्षण करणारा तो भगवान पंढरीस परमात्मा आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि असा हा भगवान परमात्मा असे ज्याचे आणि त्याचे आम्ही भक्त आहोत. आणि असे संत महात्मे आणि ज्या स्थितीला प्राप्त झाले तुकाराम महाराज आणि जे वर्णन करतात त्या स्थितीला योगीराज गंगागिरी महाराज पोहोचलेले होते. महाराज कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. त्या स्थितीला तेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. कृतकृत्य झालो या अवस्थेला योगीराज गंगागिरी महाराज पोहोचलेले होते. कारण योगी होते. योगी समाजामध्ये राहत नाही, हिमालयामध्ये राहतात. परंतु ज्यांना येत किंचितही कर्तव्य नाही तरी देखील जे आपल्या आणि या समाजामध्ये आणि सर्वांना घेऊन जे परमार्थ करतात महाराज, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्ती पंतु जगा देतो. कारण जो मोक्ष आहे, ज्यांना मोक्षही प्राप्त झालेला आहे, तुका म्हणे मुक्ती परलेली नवरी आता दिवसचारी खेळीमेळी, त्या अवस्थेला प्राप्त झालेले योगीराज गंगागिरी महाराज आणि तरी देखील सर्वसामान्य आपल्या करता वारकरी संप्रदाय स्वीकारून सगळ्यांना घेऊन चाललं. कारण साधूचं अंतकरण असतं, सगळ्यांना परमार्थाला लावलं, सर्वांना हरिभजनीये धवळीले जग सुकविण्याला लाग कळी काळाचा. आणि त्याचप्रमाणे ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज बघा, जीवनमुक्त महाराज, जीवनमुक्त महात्मे कधी आपण भिंतीवर बसलेले महाराज असायचे बघा. कारण ज्यांना इथूनही स्वर्गातलं दिसत होतं असे महात्मे ज्यांना. कारण महाराज काय म्हणायचे, अरे राजा हो, आम्ही आता थोडा विषय राहिलेला आहे आणि थोड्या दिवसात आम्ही जाणार आहोत. कधी महाराज म्हणायचे, आम्ही वैकुंठाच्या अर्ध्या रस्त्यातून वापस आलो. कारण जीवनाचं जे कृतकृत्यता आहे, ज्यांनी जे काही प्राप्त करायचं आहे ते सर्व प्राप्त केलं आणि ह्या इहलोकामध्ये आणि असतानाच त्यांनी ती स्थिती प्राप्त करून घेतली की जीवनमुक्त स्थिती, कृतकृत्य झालो. काहीही करायची गरज शिल्लक राहिली नाही. परंतु तरी देखील करतात, तरी देखील पूजा करतात, तरी देखील विद्यार्थ्यांना शिकवतात, तरी देखील कार्यक्रम करतात. हे कशा करतात? तर हे सर्व आपल्या करता महाराज. कारण आपल्या सर्वसामान्य करता आणि आपल्या हिता करता आहे. कारण येतो कळवळा म्हणून या, आपल्या करता हा कळवळा आहे महाराज, आपल्याला उपदेश करण्याकरता. कारण कायम आपण जागृत राहावं. कारण सहज बोलणे हित उपदेश
करुणी सायास शिकविती सतत जे आपल्याला जाग ठेवणारे कृतकृत्य झालेले महात्मा ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगरे महाराज, ज्यांचं जीवन मुक्त स्थिती तरी देखील महाराज बघा, ज्यांचं बोट बघा सूक्ष्म जर बघितलं तर महाराजांचं सारखं असं बोट चालू असायचं, कारण सारखं अखंड जप, काही गरज नाही तरी देखील रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं आणि भजन आहे. त्याप्रमाणेच परमपूज्य गुरुवर्य महाराज आणि परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज या किंचितही ज्यांना आणि कर्तव्य नाही, फक्त या समाजाच्या हिता करता आणि उद्धारा करता आहेत. विठ्ठल विठ्ठल स्वतःचा अनुभव, स्वतःची अवस्था, स्वतःची स्थिती वर्णन करतात. स्वतःला महाराज म्हणतात आम्ही मुक्त झालो, कृतकृत्य. आता मला काळ देखील परिणाम करू शकत नाही, कारण आम्ही भजन केलेलं आहे, परमार्थ केलेला आहे, भगवंताची भक्ती केलेली आहे, आणि तो काळ त्याच्यावर परिणाम करीन ज्याने भगवंताची भजन केलं नाही, भक्ती केली नाही. आणि अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, काल उसका क्या बिगाडे जो भक्त है महाकाल का. कारण काळ काय करणार आहे आणि त्या काळावर देखील विजय प्राप्त करणारे असे संत महात्मे आहे महाराज. म्हणून ही आणि जन्माची ही सार्थकता आहे. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या कामने काळ तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे
गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या अनंत मार्गदर्शनाने आपले श्री क्षेत्र झोडेगाव या ठिकाणचे भूमिपुत्र असणारे आणि हरिभक्त परायण रघुनंदन गिरीजी महाराज यांना आणि संन्यास दीक्षा घेऊन आणि 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्याकरता हा तपपूर्ती सोहळा आणि त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भगवद्गीता, गंगागिरी महाराज चरित्र, महात्म्य कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा भजन आणि पंगत, 2 टाइम पंगत, नाश्ता सर्व या ठिकाणी व्यवस्था आणि करणारे सर्व समस्त ग्रामस्थ झोडेगावकर मंडळी आहेत. आणि या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे ज्यांनी गायनाचार्य आपले शंकरपूरकर गायनाचार्य असणारे भागाठाण, पुन्हा आपले हरिभक्त परायण महेंद्रजी महाराज असतील, सुंदर अशा प्रकारे ज्यांनी आणखी आपले विनेकरी आणि पेहरकर आणि त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे आपले अनेक मंडळी या ठिकाणी आसपासचे सर्व शिंगीकर असतील आणि महालगावकर आपले सरदे बाबा असतील, गोंडेगावकर भिकाजी नाना असतील, आपले गोवर्धनकर शेळके बाबा असतील, सर्व या ठिकाणी उपस्थित आपले मृदुंगाचार्य सुंदर अशा प्रकारे ज्यांनी मृदुंग वाजवला आपले किरण महाराज असतील, सुंदर अशा प्रकारे आपले गोविंद महाराज असतील, प्रतीक महाराज सर्व आणि या ठिकाणी उपस्थित आणि पुरुष मंडळी सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम आणि गुरुदत्त साऊंड सिस्टीम बाबुळगाव सुंदर अशा प्रकारे ज्यांनी आवाज दिलेला आहे, सुंदर साऊंड सिस्टीम. आणखी आपले ज्यांची आणि मातोश्री चॅनल आहेत आपले तिपाली आणि सुंदर अशा प्रकारे आणि त्यांनाही धन्यवाद. तर उपस्थित सर्व पुरुष मंडळी, टाळकरी मंडळी, सर्व आपले विनेकरी महिला मंडळी आणि पेटी मास्तर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. आपले कदम नाना आपले कापूसवाडगावकर, तर आज या ठिकाणी प्रथम दिवसाची सेवा आणि या ठिकाणी संपन्न झालेले आहे. परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज यांच्या चरणकमलावर ही सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. जय विठ्ठल, जय हरी